त्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एका सभेमध्ये आव्हान दिलं होतं, तू पायदिमा इथं दे. आणि ते चॅलेंज आपल्या नेत्यांनी म्हणजे बच्चू कडूंनी स्वीकारलं आहे का आणि ते त्यांची भेट घेणार आहेत का? बरोबर बोलले तुम्ही. बच्चू कडू यांचं पॉलिटिकल फिलॉसॉफी अशी आहे, आम्ही नेहमी अधिकाऱ्यांपुढे मोर्चा काढतो, चर्चा करतो, आंदोलनं करतो, प्रेशराईज करतो, पण आमचे जे अधिकारी असतात, कलेक्टर असो किंवा CEO असो की तहसीलदार असो BDO असो, हे डिसिजन टेकिंग नसतात, ते एक्झिक्युटिव्ह राहतात, पॉलिसी मेकर नसतात. म्हणून आमचे बच्चू कडूही असं बोलले होते की तुम्ही हा मोर्चा पालकमंत्री गुलाबराव पाटीलकडे गेला पाहिजे. त्याचं कारण पालकमंत्री या महाराष्ट्र सरकारमध्ये सदस्य आहे, पार्ट आहे. म्हणजे जर समजा मी जळगाववाल्यांनी गुलाबरावकडे नेला, तसं धुळेवाल्यांनी त्या जयकुमारकडे नेला, तसं औरंगाबादवाल्यांनी ते शिरसाटकडे नेला, तर हे लोक सरकारवर दबाव टाकतील. म्हणून बच्चू कडूंचं स्टेटमेंट होतं की हा मोर्चा गुलाबराव पाटलांच्या घरी गेला पाहिजे. आणि आम्ही आवाहन केलं होतं गुलाबराव पाटलांना मोर्चाच्या आधी या 17 तारखेच्या, की या ठिकाणी जळगावमध्ये जर समजा एवढा जनाक्रोश आहे शेतकऱ्यांचा, गुलाबराव पाटील सरकारमध्ये आहेत, गिरीश महाजन सरकारमध्ये आहेत, संजय सावकारे सरकारमध्ये आहेत, रक्षा खडसे सरकारमध्ये आहेत, तर या लोकांनी या मोर्चाचं नेतृत्व करायला पाहिजे होतं. आणि म्हणून बच्चू कडूंनी असं बोललं ते रास्त आहे. आणि जर गुलाबराव पाटलांनी त्यांना चॅलेंज केलं की ये माझ्याकडे पाठ दिला, तर मला असं वाटतं की जायला हरकत नाही. आणि याच्यापुढे मी शेतकऱ्यांना पण आवाहन करतो, बापा हो, हा मोर्चा कलेक्टर आयुष प्रसादच्या छाताडावर नेण्यापेक्षा गुलाबराव पाटीलच्या छाताडावर नेला पाहिजे, कारण तू सरकारमध्ये आहे. माझंही म्हणणं तेच आहे. बरं गुलाबराव आव्हान देव, दांडगाकी दाखव की बो येन जाण धमकी देव, काही धमकीला घाबरायची गरज नाही. कारण मंत्री नावाचा जो असतो पदाधिकारी सरकारमधील, त्याने धमकी देऊ नये. गुलाबराव पाटलांना मी आधीच बोललो होतो, पाटील साहेब तुम्ही आता तमाशातले सोंगाड्या नाही, आता तुम्ही आमदार आणि आमदारातून मंत्री झाले आहेत. यू आर द पार्ट ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन, यू आर द पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट. आणि म्हणून तुम्ही तुमच्याकडे येणाऱ्या माणसाला अशी भाषा वापरू नये, रूढ भाषा. बोला. हां. आणि मी बच्चू कडू साहेबांना विनंती करतो की तुम्ही एकटे कशाला जाता, आम्ही येतो ना तुमच्यासोबत. आणि गुलाबरावला आधी कळू, ओ बापा आम्ही येतोय, सगळं फौजपाटा लावून ठेव, बंदूक, रायफल, तोपगाडे, रणगाडे, आणखी काय ब्रह्मास्त्र वगैरे असं सगळं. पालकमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलं होतं की त्यांनी यावं, मी त्यांना खानदेशी चटणी भाकर देईल नाश्त्यासाठी, त्यांचं स्वागत करेल. जेव्हा बच्चू कडू साहेबांनी त्यांचं आव्हान स्वीकारलं, त्यावेळेला गुलाबरावाची मी थोडीशी हवा कमी झाली आणि त्यांचा टूप थोडासा नरम झाला आणि त्यांची जी काही असेल ती थोडीशी उतरली. आणि म्हणून त्यांनी सांगितले की तुम्ही या, आम्ही आमची चटणी भाकरचं तुम्हाला जेवण देऊ, तुमचं स्वागत करू. त्याबद्दल मी गुलाबराव पाटलांचं म्हणतो की गुलाबराव पाटील थोडंसं जमिनीवर चाला, बच्चू कडू बी जमिनीवर नाही येतील ना, तुम्ही दोघंजण भेटा. कारण तुम्ही बच्चू कडू आणि गुलाबराव पाटील सेम कॅटेगरीची माणसं आहेत. हे दोन्ही माणसं गोवातीला गेली होती, हे दोन्ही माणसं एका आजूला त्या कामाख्या देवीच्या दर्शनाला जात होते. आता 10 दिवस गोवाट्याला झाल्यानंतर यांच्यामध्ये मैत्री झाली असेल आणि त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून बच्चू कडू म्हणत असतील, अरे मी जळगाव जिल्ह्यात आलो, तू गुलाबरावकडे का जाऊ नये. आणि गुलाबरावचं म्हणणं असेल, ये बाबा माझ्याकडे, मी तुला चटणी भाकर खाऊ घालीन. बरं, आपल्याकडे बच्चू कडूंशी त्या संदर्भात काही बोलणं झालं आहे का? आणि ते गुलाबरावच्या इथे पार्टीला भेट देणार आहेत का? मी बच्चू कडू साहेबांना त्यांचे जे काही प्रदेशाध्यक्ष आहेत जवंजाळ साहेब यांच्याशी बोललो की बच्चू कडू साहेबांकडे जाण्यासाठी तुम्ही किमान अर्धा तास काढा 5 तारखेला किंवा त्याआधी आपण सर्वजण गुलाबराव पाटलांकडे जाऊ. त्याचं कारण असं आहे, गुलाबराव पाटलांनी जरी रणगाडे, तोफगाडे, तोफा, ब्रह्मास्त्र जरी ठेवलं तरी आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे. बिकॉज ते पालक आहेत आणि आम्ही पाल्ले आहेत. आमचा अधिकार आहे की त्यांच्याकडे बळजबरीने हक्क मागण्याचा.